नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, हा सीझन खरड छाटणीचा चालू आहे आणि जवळजवळ 70% खरड छाटण्या ह्या झालेल्या आहे आणि अद्याप 5-10% माल देखील हार्वेस्ट होण्याची बाकी आहे आणि येत्या 10-15 दिवसांमध्ये जवळजवळ 80 ते 90% खरड छाटण्या ह्या कंप्लीट होणार आहे. खरड छाटणी म्हणजे द्राक्ष शेतीचा पाया आहे हे खऱ्या अर्थानं आपल्याला 2025 म्हणजेच मागच्या वर्षी समजलेलं आहे की खरड छाटणीमध्ये केलेलं दुर्लक्ष हे प्रचंड प्रमाणात आपल्याला भोगावं लागतं. कमीत कमी 5 ते 10 लाखाचा कमीत कमी फटका हा आपल्याला खरड छाटणीमध्ये म्हणजे एप्रिल छाटणीमध्ये जर आपण लक्ष दिलं नाही, काडीमध्ये व्यवस्थित फुटफुलणे झाला नाही तर त्याचा फटका आपल्याला होत असतो. खरड छाटणीचे आपले 3 मेन उद्दिष्ट आहेत. त्याच्यामध्ये एक म्हणजे आपल्या केनमध्ये चांगल्या प्रकारची घड निर्मिती होणे, दुसरं म्हणजे आपल्या वेलीमध्ये अन्नाचा साठा होणे आणि तिसरी म्हणजे आपल्या वेलीवर असणारे रोग आणि किडीचा बंदोबस्त होऊन पानं हे आपले शेवटपर्यंत म्हणजे ऑक्टोबर छाटणीपर्यंत चांगल्या सुस्थितीत राहणे. हे 3 उद्देश आपले खरड छाटणीचे आहे. मागील वर्षी फ्रुटफुलनेस अत्यंत कमी होता. त्याचे कारण मी नेहमी सांगतो, ह्या व्हिडिओमध्ये पण सांगतो की इतके दिवस आपण म्हणायचो की सूर्यप्रकाश हा 80 ते 90% सूक्ष्म घड निर्मितीचं काम करत असतो, परंतु आपण बघितलं की मागच्या वर्षी सूर्यप्रकाश नव्हता, सतत पाऊस होता, ढगाळ हवामान होतं, त्याचबरोबर रूट झोनमध्ये दलदल होती, वॉटरलॉक कंडिशन होती आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी वापसा नव्हता, बऱ्याच ठिकाणी खत आणि पाण्याचं नियोजन करता आलं नाही, काहींना खतच देता नाही आलं. तर अशा पद्धती हे सर्व कारण अत्यंत बरोबर आहे. या सर्व कारणामुळे मागच्या वर्षी आपल्याला घड निर्मिती झाली नाही. ह्या वर्षी पण पेपर दुसरा आहे, क्लायमेट वेगळं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ह्या वर्षी जो फटका बसणार आहे तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा. आणि आताच आपण बघितलं असेल तर आताच टेम्परेचर 40 डिग्रीच्या वरती जायला लागलंय. त्यामुळे हा अति तापमानाचा फटका आपल्याला सूक्ष्म घड निर्मितीसाठी बसणार आहेच. त्याचबरोबर आपल्याला मागच्या वर्षी जवळ 60-70% बागा फेल होत्या आणि त्या बागांकडे ऑक्टोबर छाटणीनंतर अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं आहे. त्या ठिकाणी पानं टिकलेली नाही, ते पानं रोगग्रस्त होते, अकाली पानगळ झाले, काही ठिकाणी फुटवा झाला नाही, काही ठिकाणी करपाने डावल्याने ते बाग आहे तिथं थांबलेले आहेत आणि त्या बागांची पुन्हा खरड छाटणी घ्यायची, परंतु त्यामध्ये मुळातच स्टोरेज नाहीये. त्यामुळे ते एक मोठं चॅलेंज आपल्या द्राक्ष बागायतदारांपुढे आहे. सगळ्यात महत्वाचं खत आणि पाणी व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे. तर आता या सगळ्या गडबडीमध्ये काय करावं लागेल तर मित्रांनो, आपल्याला कॅनोपी नियोजन परफेक्ट कसं करता येईल, त्याचबरोबर खत आणि पाण्याचं नियोजन करणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर पीजीआर किंवा केमिकलचं नियोजन. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी लाईव्ह केलेला होता व्हिडिओ, त्यामध्ये खताचे व्यवस्थापन, बेसल डोस, माती परीक्षण, सॉइल रिक्लेमेशन याविषयी बोललेलो आहे. आता मात्र आपल्याला पीजीआरचं नियोजन याविषयी मला बोलायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ड्रेनेज. बरेच शेतकरी ड्रेनेज करतायत, सरफेस ड्रेनेज, सब सरफेस ड्रेनेज म्हणजे जमिनीच्या खाली 5-10 फुटावरती ड्रेनेज पाईप घ्यायचे. तर काही ठिकाणी आपल्याला सब सरफेस किंवा सरफेस ड्रेनेज म्हणजेच मला असं म्हणायचंय की कमीत कमी गल्लीच्या मधोमध नांगरताच टाकून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. पाऊस एप्रिलला येऊ शकतो, मेला येऊ शकतो, जून जुलैमध्ये पाऊस तर आहेच आहे, परंतु आता खरड छाटणीच्या वेळेसच जर आपण गल्लीच्या मधोमध भोदावर माती टाकून घेतली, छाटणी केलेल्या काड्या भोदावर टाकल्या, त्याच्यानंतर माती ओढून घेतली आणि गल्लीच्या मधोमध एक नागरतास टाकलं तर त्या ठिकाणी देखील तुमचं 50% वापसा कंडिशन येण्याचं फार मोठं काम होणार आहे. तर एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ड्रेनेज. एक ड्रेनेज आहे सबसर्फेस ड्रेनेज, ते मातीच्या खाली 4, 5, 6, 10 फुटावरती असू शकतं. तर एक दुसरं आहे सरफेस ड्रेनेज. हे आपल्याला जमिनीच्या वरती नागरतास टाकून करायचंय. छाटणी केलेल्या काड्या ह्या भोदावर टाकायच्या, त्याच्यानंतर गल्लीच्या मधोमध आपल्याला एक नागरतास टाकायचंय, परंतु त्याच्या आधी आपल्याला भोदातील माती वरंब्यावर टाकून घ्यायची आहे सारा यंत्रानं आणि गल्लीच्या मधोमध एक नागरतास, खोल असं नागरतास टाकून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि हे काम आपल्याला खरड छाटणीच्या वेळेसच करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. पुढे जाऊन सबकेचा काळ येतो, पुढे जाऊन टॉपिंगचा काळ येतो, कदाचित एखादा पाऊस होतो आणि त्या गडबडीमध्ये आपल्याला रूट झोन डिस्टर्ब करणं हे परवडणार नाहीये किंवा आपण ते करणं चुकीचं असणार आहे. त्यामुळे आत्ताच खरड छाटणीच्या वेळेसच तुम्ही गल्लीच्या मधोमध नागरतास टाकून घेणं म्हणजेच सरफेस ड्रेनेज करणं, पृष्ठभागावरील
निचरा पद्धत करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर भोदाच्या गल्लीच्या कडेला मातीवरती आलेली असते, थोडासा चढ आलेला असतो आणि तो चढ देखील कसा कमी करता येईल, म्हणजे गल्लीच्या कडेनं पाणी आलं तर तिथं गल्लीमध्ये साचून न राहता ते कडेनं आपल्या बागेच्या प्लॉटच्या बाहेर कसं जाईल त्या पद्धतीनं चढ उतार करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर त्या मोकळ्या स्पेसमध्ये जिथं ट्रॅक्टर वळतो त्या ठिकाणी देखील एक नागरतास टाकून गल्लीतलं पाणी बाहेरच्या शेतामध्ये कसं जाईल ह्या पद्धतीचं सरफेस ड्रेनेज, साधं सोपं ड्रेनेज करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. फक्त नागरतास सुद्धा तुमचं 50% वापसा कंडिशन, तुमच्या जमिनीची, तुमच्या झाडांची वापसा कंडिशन वाढू शकतो, तुमचा रूट झोन ऍक्टिव्ह ठेवू शकतो. तरी साधं काम तुम्हाला ह्या वर्षी करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. पुढचा जो मुद्दा आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो म्हणजे पीजीआर किंवा केमिकलच्या सहाय्यानं सूक्ष्म घड निर्मितीला चालना कशी द्यायची. मित्रांनो, इतके दिवस मी सुद्धा म्हणायचो की 90% काम सूर्यप्रकाश करत असतो, परंतु आपण मागच्या वर्षी बघितलं की सूर्यप्रकाशाची परिस्थिती, ढगाळ हवामान, सतत पाऊस ही परिस्थिती संपूर्ण नाशिक जिल्हा असेल किंवा संपूर्ण द्राक्ष विभागामध्ये एकसारखी होती. परंतु तरी देखील उशिरा छाटण्या 20, 25, 30 एप्रिलला खरड छाटणी झालेल्या भागामध्ये अनेक विभागामध्ये खूप चांगल्या प्रकारचा माल आला. कारण त्या ठिकाणी पुन्हा मी सांगतो, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रूट झोन ऍक्टिव्हिटी, स्टोरेज ह्या गोष्टीवर त्या शेतकऱ्यांनी काम केलं. ड्रेनेज असेल, पाणी नियोजन असेल, ह्या गोष्टीवरती त्यांनी काम केलं. सतत पाऊस येत होता, परंतु तरी देखील त्या शेतकऱ्यांनी रोग आणि किडीचे व्यवस्थापन असेल, खतांचे व्यवस्थापन असेल ते केलं. त्यामध्ये पीजीआरचा देखील मोठा सहभाग होता, काही केमिकलचा मोठा सहभाग होता. म्हणजे सूर्यप्रकाश एका बाजूला आहेच आहे, त्याचं अनन्य साधारण महत्व आहे, त्याचं महत्व कमी असणार नाहीये. परंतु काही गोष्टी मॅनमेड असतात. जसं श्रीकृष्ण भगवान तर एका हातानं सुदर्शन चक्रानं सगळ्याच कौरव सेनेला मारून टाकू शकत होते, परंतु त्यांनी धनंजय म्हणजेच आपल्या अर्जुनाला सांगितलं की तू लढ बाबा, तुला तुझी लढाई तुला लढावच लागणार आहे. त्याच पद्धतीनं प्रत्येक बागायतदाराला त्याच्या बागेची लढाई ही त्याला स्वतःला लढावा लागणार आहे. आणि जे शेतकरी मागच्या वर्षी लढले त्यांच्याकडे 5-10 टनापर्यंत माल, काही ठिकाणी उशिरा पण 10-15 टनापर्यंत माल निघालेले आहे एकरी. तर जो शेतकरी काम करेल त्यांना त्याचे रिझल्ट आलेले आहेत. त्यामुळेच फक्त सूर्यनारायणावर आपण 100% डिपेंड न राहता काही काम आपल्या हातून घडणं तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी पीजीआर आणि केमिकलचा वापर करून कशा पद्धतीनं आपण घड निर्मितीला चालना देऊ शकतो हे आज मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. त्याच्यामध्ये काही केमिकल्स आहे, टिल्ट आहे, कल्टार आहे, सीपीपी आहे, अल्गामिड्स आहे. न्यूट्रिएंट्समध्ये बोरॉन, मॉलिब्डेनम, झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशचा देखील वापर आहे. त्याचबरोबर लिओशनचा वापर आहे. त्याचबरोबर केन मॅच्युरिटी सारखं औषध असेल, फ्रुटफुल सारखं औषध असेल, यांचाही वापर करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. ह्या केमिकलचा वापर कसा करायचा, केव्हा करायचा, किती करायचा, यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचबरोबर आपल्या ग्रेप मास्टर ऍपमध्ये देखील हे पूर्ण शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे की कोणत्या दिवशी लिओशन वापरायचं, कोणत्या दिवशी शिपी घ्यायचं, कोणत्या दिवशी युरेशिल घ्यायचं, कोणत्या दिवशी टिल्ड घ्यायचं, तर ह्या पद्धतीचं किंवा कोणते न्यूट्रंट कशामध्ये मिक्स करून घ्यायचे, अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आपण पुढच्या भागात आपण करणारच आहोत. हे सर्व शेड्यूल आपण ग्रेप मास्टर ऍपमध्ये दिलेलं आहे. तुम्ही अद्यापही ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही ग्रेप मास्टर ऍप आजच डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या प्लॉटची खरड छाटणीची तारीख टाकायला विसरू नका. धन्यवाद.